दिवाळीच्या फराळांमध्ये काही करा किंवा नका करू, पण चिवडा हा असतोच असतो आणि तो प्रत्येक घरामध्ये होतो. कारण त्याचं वेगळं एक वैशिष्ट्य आहे, त्याची एक छान चव आहे आणि त्याने त्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे या दिवाळीच्या फराळांमध्ये. त्यामुळे कोणी काही करा अगर नका करू, चिवडा हा असतोच. तर चिवडे तसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. भाजके पोह्यांचे, कुरमुऱ्याचे, साध्या साध्या कुरमुऱ्याचे, पातळ पोह्यांचे. त्यात आज आम्ही इथे पातळ पोहे आणि कुरमुरे मिक्स असा चिवडा करत आहोत. त्यासाठी अर्धा किलोचे पोहे घेतलेले आहे, पातळ पोहे, आणि अर्धा किलोचा घेतलेला आहे कुरमुरे, आणि त्यामध्ये थोडेसे कॉर्न्स पण टाकणार आहोत, तळून घ्यायचे आहेत ते. आणि बाकीचं चिवड्याला तिखट, मीठ, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची हे सगळं लागतं ते. सगळ्यात आधी कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ. आणि त्यामध्ये जे पांढरे कुरमुरे आहेत, आपले जे कुरमुरे असतात ते परतवून घ्यायचे आहेत. आता हे आणि थोडंसं कुरमुऱ्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आता हे वेगळे परतवून का घ्यायचे? कारण जेव्हा आपण पोह्यामध्ये हे कुरमुरे मिक्स करतो तेव्हा ते पांढरट दिसायला नको. म्हणून होतं ना असं, कारण पोहे आपण भाजलेले असतात, त्याला पटकन तेल ॲब्झॉर्ब करतो तो आणि त्याला पटकन पिवळसर रंग येतो. पण कुरमुऱ्यामध्ये पिवळ्या पोह्यांमध्ये पांढरे चांगले दिसत नाही. म्हणून मग ते 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आणि त्याला पण थोडासा कुरकुरीतपणा येतो. जर चुकून त्याच्या वातड असतील तर ते कुरकुरीतपणा त्याला येईल. सॉरी, बाहेर कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे आवाज येत आहे. तर इथे 2 ते 3 मिनिट कुरकुरीत झालेले आहे. सगळीकडे पिवळा रंग लागलेला आहे आणि आता कढईमध्ये थोडं जास्त तेल घेतलेलं आहे कारण तळायचे आहे. हे मक्याचे पोहे निवडून चिवड्यामधलं कोण खातं कमेंट करून नक्की सांगा. तर ते खूप झटपट तळायचे असतात. तेल तापलं की टाकले की अशा प्रकारे चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये पटापट टाकत जायचे. म्हणजे ते पटकन जळतात नाही तर. आणि असेच सुद्धा जर तुम्ही मक्याचे पोहे घेतले, त्यावर तिखट, मीठ आणि थोडी पिठी साखर टाकली तरी खायला एकदम छान लागतात. तर इथे तळून झालेले आहेत. जसं-जसं तळतोय तसं-तसं ते आयटम्स प्लेटमध्ये घेतोय आम्ही, टाकतोय. चिवड्याचं हे एक असतं, की तळायला थोडासा वेळ लागतो. एकदा तळून झालं, की मग काय एकत्र करायचं, झटपट चिवडा तयार. त्यानंतर खोबऱ्याचे काप केले होते, छोटी वाटीभर, ते पण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. हे पदार्थ तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप लाल किंवा जाळायचे नाहीयेत, पण छान मस्त असे खरपूस भाजले गेले पाहिजे. शेंगदाणे सुद्धा इथे तळून घेत आहे. तर जेव्हा ते असे 2 भागामध्ये स्प्लिट व्हायला लागले, की आणि त्याचा रंग बदलला, की समजायचं आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. तर शेंगदाणे सुद्धा या मिश्रणावर टाकते. त्यानंतर वेळ येते सर्वात शेवटी, ती म्हणजे डाळ्यांची. आणि डाळ्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण त्याला पण एक खरपूसपणा यावा म्हणून मग त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. आणि डाळ्या तळताना गॅस थोडा कमी करायचा, नाहीतर त्या एकदम लाल होतात आणि लाल झाल्या की त्या कडक होतात. हे अगदी 1 मिनिटाच्या आत त्या तळून झालेल्या आहेत. त्यानंतर जे पोह्याचं भांडं होतं, ते डायरेक्ट आम्ही गॅसवरच ठेवलेलं आहे. ते आता पातळ पोहे हलक्या हाताने भाजून घेत आहोत. कारण पोहे कुरकुरीत पाहिजे. थोडेसे भाजलेले आहेत, 50% आणि 50% नंतर भाजायचे. त्यानंतर त्याच तेलामध्ये जे थोडंसं जे तळल्याचं तेल होतं ते कमी करायचं आणि थोड्याशा तेलामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मला तिखटच मिरच्या मिळाल्या. जर पोपटी मिरच्या असतील, ज्या कमी तिखट असतात, त्या वापरल्या तर एकदम छान. म्हणजे चिवडा खाताना अशी दाताखाली मिरची आली कुरकुरीत, तर त्याची चव मस्त लागते. त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता व्यवस्थित धुवून कोरडा करून मगच घ्यायचा आहे, नाहीतर मग पाणी फार उडतं त्याचं. कढीपत्ता थोडासा कुरकुरीत होऊ द्यायचा आणि तोपर्यंत साईडला टाकलेले आहे जिरं आणि मोहरी. हिंग घालायचा आहे. हिंगाची त्याची एक चव असते जी चिवड्याची चव वाढवते. त्यानंतर हळद घालायची आहे. व्यवस्थित घालायची म्हणजे मग प्रत्येक चिवड्याच्या दाण्या-दाण्याला ती लागेल. धना पावडर टाकलेली आहे 2 चमचे. काळं तिखट टाकलेलं आहे एक अर्धा चमचा आणि लाल तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये 1.5 चमचा आणि मीठ. आता ही सगळी फोडणी जे पोहे भाजून ठेवले होते त्यावर घालायची आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं, जोरात मिक्स करायला जायचं नाही. आणि हां, हे पोहे जेव्हा पॅकेटमधून काढले होते तेव्हा ते गाळून घेतले.